नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात माणुसकी लाईव्ह न्यूज चॅनल. मी अशोक खाडे. आज आपण राज्य सहकारी बँकेने जे काही थक हमी म्हणून सहकारी साखर कारखान्यांना मदत केलेली आहे या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. कारण या मदतीच्या यादीमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ कारखाना वगळण्यात आलेला आहे. त्यामुळं मध्यंतरी दिल्लीमध्ये बैठक झाली फडणवीसांबरोबर, मुंबईत झाली. त्यामुळं पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय वैर संपला आहे अशा चर्चा होत्या. मात्र आता या यादीतून पंकजा मुंडे यांचा कारखाना वगळल्यामुळं हे राजकीय वैर संपलं नाही अशी सुद्धा आता चर्चेला सुरुवात झालेली आहे. नेमकं सत्य काय आहे येणाऱ्या काळात उघड होईलच. पण तोपर्यंत जे आत्ताच काही दिवसापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केले होते जे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर घेऊन पहिलं गिफ्ट किंवा पहिली भेट भाजपनं दिली. आता दुसरी भेट त्यांना देण्यात आलेली आहे. कारण त्यांच्या कारखान्याला जवळपास 147 कोटी रुपये थक हमी देण्यात आलेली आहे. थक हमीपोटी रक्कम तेवढी मोठी देण्यात आलेली आहे. आणि वैद्यनाथ कारखानासुद्धा अडचणीत आहे. त्यामुळे वैद्यनाथ कारखान्यात जर दिला असतं तर निश्चितच पुढच्या हंगामामध्ये वैद्यनाथ कारखाना सुरू होण्यास मदत झाली असती. पण सरकारनं या ठिकाणी वैद्यनाथ कारखान्याला टाळलेलं आहे. आणि एकंदरीत त्याच्यातून अजून कुठंतरी यांच्यामध्ये सौख्य नाही असं दिसतंय. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये चित्र काय आहे ते स्पष्ट होईल. पण नेमकं आता ते मदत कोणत्या कोणत्या कारखान्याला दिली हे आपण या ठिकाणी सविस्तर पाहू. नुकतंच भाजपमध्ये गेलेले काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कारखान्याला राज्य सहकारी बँकेकडून थक हमी पोटी 147.79 कोटी रुपयांची रक्कम देण्यात आलेली आहे. भाजपमधले सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या कारखान्यावर राज्य सरकार मेहरबान असल्याचं चित्र यावरून दिसत आहे किंवा असं म्हटलंही जात आहे. नुकतेच भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण यांच्या कारखान्याला राज्य सहकारी बँकेकडून ही मोठी रक्कम देण्यात आली. ही त्यांना दुसरी भेट आहे. त्यांच्याबरोबरच अजित पवार यांना पाठिंबा देणारे कल्याण काळे, अमरशेख पंडित, प्रशांत काटे यांच्या कारखान्याला देखील राज्य सहकारी बँकेकडून आर्थिक मदत देण्यात आलेली आहे. सध्या काँग्रेसमध्ये असलेले आणि भाजपला सातत्याने मदत होईल अशी भूमिका घेणारे धनाजीराव साठे यांच्या संत कर्मदास सहकारी कारखान्याला 59.49 कोटी रुपयांची मदत देण्यात आलेली आहे. याआधी राष्ट्रीय सहकारी विकास निगमच्या माध्यमातून भाजप नेत्यांच्या कारखान्यांना जीवदान दिल्यानंतर आता अजित पवार यांनी देखील त्यांना पाठिंबा देणाऱ्या नेत्यांच्या कारखान्यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून मदत मिळवून देत जीवदान दिलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात मदत आहे. त्यामुळे कारखान्याला जीवदान चांगल्यापैकी याच्यामुळे मिळणार आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यावर राज्य सरकार मेहरबान आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने मदत केलेले नेमके कारखाने कोणते आहेत हे आपण या ठिकाणी पाहूया. त्याच्यामध्ये भाऊराव चव्हाण सहकारी कारखाना लक्ष्मीनगर नांदेड 147.79 कोटी रुपये याचं पूर्ण व्यवस्थापन अशोक चव्हाण यांच्याकडे आहे. त्याच्यानंतर संत कुरुमदास सहकारी कारखाना पडसाळी सोलापूर 59.49 कोटी याचं व्यवस्थापन धनाजीराव साठे यांच्याकडे आहे. त्याच्यानंतर सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी कारखाना भाळवणी पंढरपूर या कारखान्याला 146.32 कोटी रुपये देण्यात आले. ह्याचं या कारखान्याचं व्यवस्थापन कल्याणराव काळे यांच्याकडे आहे. त्यानंतर छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर इंदापूर 128 कोटी रुपये या कारखान्याचं व्यवस्थापन प्रशांत काटे यांच्याकडे आहे. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यातला जय भवानी सहकारी साखर कारखाना शिवाजीनगर गेवराई या कारखान्याला 150 कोटी रुपये देण्यात आले आणि या कारखान्याचं व्यवस्थापन माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्याकडे आहे. आणि NCD दुसरे जे काही त्यानंतर NCDC मार्फत जीवदान मिळालेले भाजप नेत्यांचे कारखाने जे आहेत ते कोणते आपण या ठिकाणी पाहूया. शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर माळशिरस या कारखान्याला 113.42 कोटी रुपये व्यवस्थापन विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे आहे. त्यानंतर कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी कारखाना महात्मा फुले नगर इंदापूर 150 कोटी रुपये याचं व्यवस्थापन
हर्षवर्धन पाटील यांच्याकडे आहे. त्यानंतर नीरा भीमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर रेडा इंदापूर 75 कोटी रुपये, ह्याचं व्यवस्थापन सुद्धा हर्षवर्धन पाटील यांच्याकडेच आहे. त्यानंतर शेतकरी सहकारी साखर कारखाना किल्लारी लातूर जिल्ह्यातला आहे, त्याला 50 कोटी रुपये, ह्याचं व्यवस्थापन आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे आहे. त्यानंतर रामेश्वर सहकारी साखर कारखाना रावसाहेब नगर जालना 34.74% कोटी, व्यवस्थापन रावसाहेब दानवे यांच्याकडे आहे. त्यानंतर भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर सोलापूर 126.38 कोटी रुपये. हे सर्व कारखान्याला मोठ्या स्वरूपात हजारो म्हणजे शेकडो कोटी रुपयाची मदत या कारखान्याला करण्यात आलेली आहे. हे सर्व कारखाने भाजपच्या सत्ताधारी जे भाजपमधले 3 घटक पक्ष आहेत, या 3 घटक पक्षामधल्या लोकांचे नेत्यांचे आहेत. त्यामुळं कुठंतरी सत्ताधारी लोकांना सांभाळण्याचं काम, सत्तेमधल्या असलेल्या लोकांना सांभाळण्याचं काम हे सरकार करत आहे का, असा सुद्धा प्रश्न उपस्थित या ठिकाणी केला जात आहे. ह्याच्यातली दुसरी बाजू आहे बीडमधल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला या मदतीच्या यादीमध्ये 1 रुपयाही मिळालेला नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय वैर अजून तरी संपलेलं नाही असं दिसतंय, किंवा अशी चर्चा यावरून आता होऊ लागली आहे. त्यामुळे नेमकं येणाऱ्या काळात आणखी पंकजा मुंडेंच्या कारखाना असेल किंवा इतर कोणत्या त्यांच्या संस्था असतील किंवा कार्यकर्ते असतील, त्यांना अजून असंच डावललं जाणार आहे का, असा सुद्धा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कळलंच की नेमकं परिस्थिती कशी आहे. वेगळ्या विषयावर आपण नंतर लवकरच भेटू. माणुसकी लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. धन्यवाद.